तर नमस्कार. तर सकाळ सकाळ आपली मील वगैरे बनवून घेतली. तर रोहन झोपलेलाच होता. आपल्या सकाळ सकाळ आज लवकर उठलो, आपल्याला जायचं होतं कॉलेजला. तर कार्तिकने एकदम सकाळ सकाळ टकाटक आवरलं. तर त्याचा आजचा अनुभव ऐकून घ्या त्याच्यातर्फे. 7वा दिवस आहे, तर तुमचा अनुभव सांगा आज काय. नमस्कार प्रणवजी. जीवनात आपल्याला रोज नवीन नवीन अनुभव येत असतात. जेव्हा आपण नवीन नवीन लोकांना भेटतो, आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी शिकायला भेटतात. काही कोण आपण चांगलं शिकतो, काही कोण आपण बघून हे लक्ष देतं की आम्हाला चुकतोय, पण आपण त्या चुकीच्या गोष्टी घ्यायच्या का त्याला समजून सांगायचं हे आपल्यावर आहे. मग तो आपल्यातला चांगुलपणा आपण काय ज्वलंत ठेवला पाहिजे. म्हणजे एखादा आपल्यासाठी काही करत नसताना पण आपली त्याच्यासाठी करण्याची एक भावना पाहिजे. निस्वार्थ भावनेने जर तुम्ही जीवनात एखाद्याला देत राहिला, तर जीवनात एक वेळ अशी येते की तुम्हाला देव इतकं देतो की तुमच्या ओंजळीत मावत नाही. त्यामुळे तर मित्रांनो, तुम्हाला त्याचा अनुभव नक्कीच आवडला असेल. काहीतरी आज वेगळं केलं आपण. तर मुलं बघू शकता शाळेत चालली होती सकाळ सकाळ. त्याच्यामुळे आपण नंतर आलो डायरेक्ट कॉलेजमध्ये. कॉलेजला वगैरे आलो, वातावरण एकदम मस्त झालं. नंतर लेक्चर वगैरे केले. नंतर राहुल बॉस नंतर सोबत निघालो डायरेक्ट कॉलेजच्या बाहेर. तर जरा आपलं फाउंडेशनचं जरा कार्तिकजीने जरा मनावरच घेतलं आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही त्यांचा फोटो. त्यानंतर आम्ही डायरेक्ट निघालो आज प्रॅक्टिसवरून डायरेक्ट रूमवर जायला. प्रॅक्टिस व्हिडिओ नाही टाकला मित्रांनो. त्यानंतर आलो कार्तिकसोबत जरा फाउंडेशनचं काम केलं. त्यानंतर कार्तिक बसला होता, जरा काम करीत होता त्याचंच. त्यानंतर आलो डायरेक्ट वॉचमॅन काकांना भेटायला. तर त्यानंतर आपलं जिमला आज गेलो नाही मित्रांनो. धन्यवाद.